तुमचं नाव काय? गणेश गणेश रणखाम. रणखाम. आणि हे गाव कुठलं आहे? तोरंबा, लोहारा तालुका. हा जो गॅस प्लांट आहे हा काय रबरी सगळं आहे का? फायबरचं रबरी आहे सगळं? हा रबरी. याचा फायदा काय आहे? बांधकामाचा खर्च कमी वगैरे असे फायदे आहेत? बांधकामच नाही राजू. बांधकाम लागतच नाही. खड्डा मारून हे केलेला. हां. आणि इनलेट त्याचा इकडे आहे, ते प्लॅस्टिकचंच हे ठेवलेलं आहे आणि तिथे शेण मिक्स करायचं आणि त्या पाईपातनं घालवायचं आणि आउटलेट हा इकडे आहे. आणि हे किती जनावरांवरती हा चालतोय? 3 जनावर आहेत आपल्याकडे. म्हणजे ह्याची क्षमता किती? 3 घनमीटर आहे साधारण? ते काय माहित नाही, पण 3 छोटा आहे सर्वात. छोटा सर्वात. आणि हे कुठं मिळतो? हे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी वगैरे मिळतो? हे बचत गटाला आलं होतं, महिला बचत गटाला आम्हाला सिस्टीम मध्ये होतलेलं. सिस्टीम मध्ये आलं होतं म्हणजे सरकारी योजना होती का? अनुदानावर आलेलं. अनुदानावरती. म्हणजे याचा खर्च किती येतो आणि अनुदान किती मिळतं? डायरेक्ट अनुदान कुठून 8,500 बसलेलं आपल्याला. अनुदान सोडून 8,500. हा तर कंपनीने हे केलेलं, ते अनुदान दिलेलं आहे त्यांना पहिलं. कुठल्या कंपनीने काय आठवण नाही, पण महिला गटाला आलं होतं. बरं त्याने बरं. आम्हाला सहज कॉन्टॅक्ट केले. बसवा. चांगला आहे हा. म्हणजे खर्च कमी आहे, वेळ प्रसंगीचा पसारा कमी आहे. जास्त आहे. 30,000. 30,000 जाते का? मला वाटतं 3 घनमीटरचा असावा, कारण जुन्या न्यायाप्रमाणे 3 जनावरं म्हणजे 3 घनमीटर असं साधारणपणे हिशोब होता. चांगलं आहे. थँक्यू.